माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर कपिल पाटलांनी हिम्मत असेल तर विधानसभा लढवावी असं आव्हान खासदार बाळामामा यांनी दिलंय। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळामामा यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा पराभव केला होता। लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या कपिल पाटील यांनी पराभवाचं खापर थेट आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडलं होतं। त्यानंतर कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात वाकयुद्ध सुरू झालं। मात्र पराभवानंतरही कपिल पाटील मतदारसंघात सक्रिय आहेत। लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का? मी सांगितलं लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार। पक्षाकडे उमेदवारी मागणार का? जर लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार, पक्षाने दिली तर लढणार। मुरबाड मतदारसंघातून लढण्याची कपिल पाटील यांची इच्छा आहे। मात्र याच मतदारसंघातून भाजपचेच किसन कथोरे विद्यमान आमदार आहेत। आता कथोरे यांच्याच मतदारसंघात कपिल पाटील यांना लढायचं आहे। त्यामुळे विद्यमान आमदार माजी केंद्रीय मंत्री या दोघांपैकी भाजप कोणाला उमेदवारी देणार असा प्रश्न निर्माण झाला। तर किसन कथोरे यांनी त्यांचं फक्त विकासावर लक्ष असल्याचं सांगितलं। मी अजून विधानसभेकडे लक्षच केंद्रित नाही केलेलं, मी अजून विकासाकडेच लक्ष आहे माझं। विधानसभेचे ज्यांना वेध पडले असतील ते त्यांनी बघा। खासदार बाळामामा यांनी कपिल पाटील यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांची जागा दाखवून देईल असा टोला लगावला। अरे कालच हा विषय झाला। मी त्यांना आव्हान देखील केलेलं आहे की त्यांनी लढून दाखवावं। खरं म्हटलं तर बघा, लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। त्याच्यानंतर आता पुन्हा त्यांनी तशी हिंमत करणार नाही, पण माझं आव्हान आहे की त्यांनी तशी हिंमत करावी। लोक पुन्हा त्यांना त्यांची जागा दाखवून देतील। मुरबाड मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील इच्छुक असल्यानं चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। कारण किसन कथोरे हे तिथले विद्यमान आमदार आहेत। त्यातच खासदार बाळामामांनीही लढण्याचं आव्हान दिलंय। परिणामी मुरबाड मतदारसंघ आत्तापासूनच चर्चेत आलाय। सुनील घरत, न्यूज 18 लोकमत।